अतिशय धक्कादायक बातमी। नागपूरमध्ये दुचाकीवर मृतदेह घेऊन जातानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। अपघातात मरण पावलेल्या पत्नीचा मृतदेह दुचाकीवर बांधून नेतानाचा व्हिडिओ समोर आलाय। मदत मिळाली नसल्याने हतबल पतीने मृतदेह दुचाकीवर टाकला आणि तसाच तो घेऊन जात होता। नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर माणुसकीला लाज आणणारी अशी घटना घडली। गॅरसी अमित यादव असं मृतक महिलेचं नाव आहे, तर अमित यादव हे पतीचं नाव आहे। देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मोरफाटा परिसरात रविवारी दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास मागून वेगात आलेल्या ट्रकने कट लागला आणि पत्नी पडली, तिचा मृत्यू झाला। या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जितेंद्र, अतिशय धक्कादायक, माणुसकीला लाज आणेल अशी ही घटना आहे। नक्कीच अतिशय धक्कादायक, तेवढीच माणुसकीला काळीमा फसणारी किंवा लाज आणणारी आणि तेवढीच धक्कादायक अशीच ही घटना म्हणावी लागेल। कारण एका पती पत्नी बाईकवरून जात असतात, दुपारच्या सुमारास ते जात होते। महत्वाचं म्हणजे राखीसाठी ते आपल्या भावाकडे जात असताना मागून आलेल्या एका ट्रकने त्यांच्या दुचाकीला कट मारली, ज्यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला। दुपारी पाऊस पडत होता त्या भागामध्ये आणि तेथे जाणारे जी वाहनं होती त्यांना हात जोडून पतीने थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणीही वाहन थांबवले नाही। ज्यानंतर अखेर पतीने जो होता पत्नीचा मृतदेह आपल्या दुचाकीला बांधला आणि तसेच घेऊन निघाले। त्यानंतर तिथून पेट्रोलिंग करत असलेल्या एका पोलीस वाहनाला हे दिसले, त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र घाबरलेल्या पतीने आणखी मोटरसायकल न थांबवता समोर नेली, मात्र अखेर पोलिसांनी तिला थांबवलं। पोलिसांनी या घटनेचा व्हिडिओ काढला आणि त्यानंतर पत्नीचा मृतदेह आहे तो नागपूरच्या मेयो शासकीय रुग्णालयामध्ये उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आलेला आहे। मात्र झालेला जो काही घटनाक्रम होता ती अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे, धक्कादायक गोष्ट आहे आणि त्याचबरोबर माणुसकीला लाज आणणारी नक्कीच गोष्ट म्हणता येईल। कारण पत्नीचा मृतदेह पडलेला आहे, पती हात जोडून विनवण्या करतोय, मात्र एकही वाहन थांबले नव्हतं त्या रस्त्यावर। ते नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग आहे, तिथून मोठ्या प्रमाणात वाहनं जात असतात, मात्र कुणीही वाहन न थांबवल्याने या पतीला आपला पत्नीचा मृतदेह बाईकवर बांधून नेण्याची वेळ आली आणि हे खरंच धक्कादायक अशीच ही घटना म्हणावी लागेल। आता पोलीस याबाबत आणखी तपास करत आहेत। बरं, पोलिसांच्या पुढच्या तपासामध्ये नेमकं काय समोर येतं या सगळ्याकडे तुमचं लक्ष असू द्या। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या तपशिलांसाठी। अतिशय लाजिरवाणी, माणुसकीला लाज आणेल अशी ही घटना नागपूरमध्ये घडली आहे।